नमस्कार. कधी विचार केलाय का की आजही जगात काही लोक शिकारीसारखं आयुष्य जगतात तर काही लोक मोठमोठ्या शहरांमध्ये राहतात. आज आपण मानवी समाजाच्या ह्याच वेगवेगळ्या रूपांचा आणि त्याच्या प्रवासाचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. बघा, एकीकडे शांत, निसर्गरम्य गाव जिथे शेतकरी शेतात राबतोय आणि दुसऱ्या बाजूला मुंबईसारखं धावपळीचं गजबजलेलं शहर. ही दोन टोकं इतकी वेगळी का आहेत? याच्यामागे काय कारणं असतील? चला, आज हेच समजून घेऊया. आता बघा, समाजातली ही जी विविधता आहे ना, ती काही एका रात्रीत आलेली नाहीये. यामागे हजारो वर्षांचा इतिहास आहे. चला तर मग याच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत या प्रश्नाचं उत्तर मिळूया. चला एकदम मागे जाऊया. मानवी इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात, जेव्हा माणूस शिकार करून आणि फळकंदमुळं गोळा करून जगायचा. कसा होता तो समाज आणि कसं होतं त्यांचं आयुष्य? बघूया. म्हणजे बघा, या लोकांचं आयुष्य पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून होतं. अन्नाच्या शोधात त्यांना सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरावं लागायचं. त्यांच्याकडे होती दगडाची साधीसुधी हत्यारं, ज्याचा वापर ते शिकारीसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी करायचे. या समाजातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय होती माहितीये? इथे माझं आणि तुझं असं काही नव्हतंच. जे काही मिळेल ना, ते सगळेजण मिळून मिसळून वाटून घ्यायचे. त्यांचे गट लहान होते आणि ते रक्ताच्या नात्यांनी जोडलेले होते. त्यामुळे त्यांच्यात एकी होती. जरा विचार करा, फक्त 40-50 लोक, म्हणजे आजच्या एखाद्या मोठ्या जॉईंट फॅमिली एवढाच त्यांचा अख्खा समूह असायचा. साहजिकच यामुळे त्यांच्यात खूप जवळचे संबंध होते आणि सगळे एकमेकांना चांगलं ओळखायचे. आता मानवी इतिहासात एक खूप मोठा टर्निंग पॉइंट येतोय. माणूस आता फक्त शिकारीवर अवलंबून राहणार नव्हता, तर तो चक्क स्वतः अन्न तयार करायला शिकणार होता. कसा झाला हा बदल? पाहूया. बघा, जिथे जमीन शेतीसाठी चांगली नव्हती, तिथे माणसाने एक वेगळी युक्ती शोधून काढली. त्याने जनावरांना पाळायला सुरुवात केली. आणि मग ह्या जनावरांकडूनच त्याला दूध, मांस अशा सगळ्या गोष्टी मिळू लागल्या. आणि तुम्हाला माहितीये, आजही आफ्रिका आणि आशियातल्या काही भागांमध्ये असे समाज आहेत. आणि इथेच संपत्तीची संकल्पना जन्माला आली. ती कशी? तर ज्याच्याकडे जास्त जनावरं, तो जास्त श्रीमंत, जास्त पॉवरफुल. आणि इथूनच समाजात श्रीमंत आणि गरीब असा फरक दिसायला सुरुवात झाली. पण मग एक असा शोध लागला ज्याने अक्षरशः सगळं काही बदलून टाकलं. तो शोध होता नांगराचा. या एका साधनाने फक्त जमीन नाही, तर माणसाचं अख्खं नशीबच पालटवलं. कारण नांगरामुळं शेती करणं खूप सोपं झालं आणि अन्नाचं उत्पादन प्रचंड वाढलं. आता लोकांना अन्नासाठी इकडे तिकडे फिरायची काहीच गरज नव्हती. ते एकाच ठिकाणी स्थिरावले आणि यातूनच मग हळूहळू गावं आणि मग शहरं वसली. आणि आता आपण येतोय अशा एका युगात ज्याने पुन्हा एकदा जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. हे ते युग होतं जिथे माणसाच्या हातांची जागा आता यंत्रांनी घेतली होती. हो, औद्योगिक क्रांती. या समाजामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तू तयार होऊ लागल्या. त्यामुळे फॅक्टरीज म्हणजेच कारखाने हे या समाजाचं केंद्र बनले आणि शेतीचं महत्त्व हळूहळू कमी झालं. स्टीम इंजिन, वीज, अणुशक्ती यांसारख्या जबरदस्त शोधांनी तर या बदलाला आणखीनच वेग दिला. यामुळे उत्पादन आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये तर अक्षरशः क्रांतीच झाली. आणि मग काय? नोकरीच्या आशेने, चांगल्या आयुष्याच्या शोधात लोक गावांकडून शहरांकडे धाव घेऊ लागले. शहरं फुगली, त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढली. यालाच आपण म्हणतो शहरीकरण. आता कारखान्यांमध्ये एकाच प्रकारचं काम नव्हतं. तिथे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या स्किल्स असलेल्या लोकांची गरज होती. आणि यातूनच समाजात कामाची विभागणी झाली. प्रत्येकजण आपापल्या कौशल्यानुसार काम करू लागला. तर हा होता मानवी समाजाच्या विकासाचा एक थक्क करणारा प्रवास. शिकारीपासून ते औद्योगिक समाजापर्यंत. खरंच किती रंजक आहे ना हे सगळं? इथे बघा, आपण हे टप्पे अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. माणूस शिकारी अवस्थेतून कसा पशुपालक बनला, मग शेतकरी आणि शेवटी औद्योगिक समाजात कसा पोहोचला. तर आता सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. जगात इतकी विविधता का आहे? कारण प्रत्येक समाज आपापल्या गरजा आणि परिस्थितीनुसार वेगवेगळ्या टप्प्यांवर विकसित होत गेला आहे. पण ही उत्क्रांती इथेच थांबलेली नाही. आज आपण डिजिटल युगात जगतोय. मग विचार करा, यानंतर समाजाचा पुढचा टप्पा कोणता असेल? आपलं भविष्य कसं दिसेल? हा विचार नक्की करण्यासारखा आहे.